सरकार विरोधात जोरदार घोषणा, अयोध्या येथील राम मंदिराच्या दानपेटीतून करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत तासगावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने श्री राम मंदिरासमोर राम रक्षा स्तोत्र पठण व आरती करून केंद्र सरकार व राम मंदिर ट्रस्टचा निषेध केला। यावेळी अशी घोषणांनी परिसर दणाणून सोडला। राम मंदिराच्या नावावर सत्ता आणि आता दानपेटीही लुटली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। यावेळी तासगाव तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख पुरण मलमे, शहर प्रमुख प्रमोद सावंत, जॉन जमादार, शहाजी जाधव, दिलीप कोळगुड्डे, बाहुबली पाटील, दीपक पाटील, गणेश पाटील, विलास जमधाडे, राहुल माने, रुपाली सावंत, कामिनी कोळी, हनुमंत सानप, शंभूराज खरमाटे आदी शिवसैनिक उपस्थित होते। जय महाराष्ट्र। भारतातील 140 कोटी हिंदू लोकांनी, या देशातल्या नागरिकांनी हजारो वर्षाचं स्वप्न होतं की तिथं राम मंदिर व्हावं, अशी सर्वांची इच्छा होती। ते राम मंदिर होण्यासाठी सर्व घटकातील देशातले सर्व नागरिकांनी, सर्व राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात मदत केली, हातभार लावला। पण त्या ठिकाणी सर्वसमावेशक असं त्याच्यावरती रामरक्षाचं मंडळ जे होतं तिथं नेमणूक करण्याची आवश्यकता असताना ह्या चोरा लोकांनी, या भाजप सरकारनं आपले चोर लोक तिथं नेमून त्यांनी 7 ते 8 महिने करोडो रुपयाचा घोटाळा त्यांनी केलेला आहे। तिथं 200 ते 250 किलो चांदीची चोरी केली आहे। भक्त लोकांनी चांदीच्या विटा दिल्या, त्यासुद्धा त्यांनी लंपास केलेला आहे। ह्या लोकांच्यावर कारवाई झाली पाहिजे। ह्या लोकांनी आजपर्यंत देश लुटला, देश लुटून आपले पक्ष वाढवले, पक्ष वाढवण्यासाठी खासदार फोडले। आज त्याच पैसे कमी पडायला लागले म्हणून हे लोक राम मंदिरात चंदा चोरून पक्ष वाढवत आहेत। अशा नालायक आणि ह्या भाजप सरकारच्या ह्या कमिटीमधल्या सर्व सदस्यांचा शिवसेना आणि महाराष्ट्रातले तमाम जागरूक नागरिक निषेध करत आहेत आणि याची दखल या केंद्र सरकारने घेऊन यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आहे। आणि जो काही धनसंपत्ती या मंदिराची लुटलेली आहे ती परत यांच्याकडून काढून घेतली पाहिजे आणि ह्या हरामखोरांना कडी फोडायला तुरुंगात पाठवलं पाहिजे, अशी सर्व शिवसैनिक आणि पूर्ण सर्व समाज जनतेची, हिंदू जनतेची मागणी आहे। गद्दी चोर, चंदा चोर, गद्दी चोर, चंदा चोर, गद्दी चोर, चंदा चोर, गद्दी चोर। अरे हे राम मंदिर लुटणाऱ्या चोरांचं करायचं काय? अरे हे राम मंदिर लुटणाऱ्या चोरांचं करायचं काय? अरे वर पाय।